वास्तव बातमी. शक्तिपीठ महामार्गाबाबत सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. हा शक्तिपीठ महामार्ग हा राज्यातील 13 जिल्ह्यातून 40 तालुक्यातून व 400 गावातून शक्तिपीठ महामार्ग मार्गक्रम करत आहेत. ती वर्धा, नागपूर आदी जिल्हे यामध्ये समाविष्ट होत आहेत. याच शक्तिपीठ महामार्गामध्ये नव्याने जे अलाइनमेंट आलेले आहे, मी वारंवार सांगतोय की जी नव्याने अलाइनमेंट आलेले आहे त्या अलाइनमेंटमध्ये सातारा जिल्ह्याचा नव्याने समावेश करण्यात आलेला आहे आणि सातारा जिल्ह्यातून हा शक्तिपीठ महामार्ग मार्गक्रम करत असता अनेक चर्चा या ठिकाणी महाराष्ट्रभर ज्या ज्या जिल्ह्यातून हा शक्तिपीठ महामार्ग गेलेला आहे त्या जिल्ह्यामध्ये या शक्तिपीठ महामार्गाची जोरात चर्चा सुरू आहे. चर्चा या अर्थानं सुरू आहे की जवळपास 27,000 हेक्टर म्हणजे जवळपास 30,000 हेक्टर क्षेत्र या शक्तिपीठ महामार्गाला बाधित येत आहे. म्हणजे त्यामध्ये भूमी संपादन केली जात आहे, म्हणजे जमीन संपादन केली जात आहे या शक्तिपीठ महामार्गासाठी. त्यामुळे लोकांच्या, शेतकऱ्यांच्या बऱ्याच ठिकाणी आपल्याला विरोध होताना पाहतोय आपण, परंतु बऱ्याच ठिकाणचे शेतकरी देखील या शक्तिपीठ महामार्गाला समर्थन देताना दिसून येत आहे. एकीकडे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी साहेब हे येत्या 30 एप्रिल 2026 रोजी माळशिरस तालुक्यातील वेळापूर या ठिकाणी जे बाधित शेतकरी आहेत त्या बाधित शेतकऱ्यांची बैठक आयोजित केलेली आहे आणि शक्तिपीठ बचाव संघर्ष समिती स्थापन करून त्या माध्यमातून शक्तिपीठाला एकीकडे विरोध करत आहेत. परंतु दुसऱ्या बाजूला वेगळं चित्र पाहायला मिळत आहे. दुसऱ्या बाजूला ज्या कोल्हापूर जिल्ह्यातून हा शक्तिपीठ महामार्ग जातोय त्या कोल्हापूर जिल्ह्यामधील आमदार राजेश क्षीरसागर यांच्यासह अनेक जे बाधित शेतकरी होते, कोल्हापूर जिल्ह्यातील जे तालुके यामध्ये येत आहेत त्या तालुक्यातील जे बाधित शेतकरी होते त्या बाधित शेतकऱ्यांपैकी जवळपास 80% शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केलं आहे की हा शक्तिपीठ महामार्ग झाला पाहिजे. त्यामुळे दळणवळणाच्या साधनं वाढतील, कनेक्टिव्हिटी वाढेल, लोकांच्या हाताला रोजगार वाढेल. त्यामुळे ज्यावेळेस दळणवळण वाढतं त्यावेळेस कनेक्टिव्हिटी वाढून अनेक उद्योगांना चालना मिळते, असा त्या लोकांचा, त्या ठिकाणच्या शेतकऱ्यांचा त्या ठिकाणी ते बोललं जाते. परंतु माळशिरस तालुक्यातून ज्या गावातून 12-13 गावातून हा शक्तिपीठ महामार्ग जातोय त्या गावामधील शेतकऱ्यांमध्ये देखील संभ्रम अवस्था निर्माण झालेली पाहायला मिळते. अनेक शेतकऱ्यांनी आपली जमीन शक्तिपीठ महामार्गाला जात असताना स्वागतही केलेलं आहे, परंतु हे स्वागत करत असताना हे शेतकरी हे स्वागत दबक्या आवाजात करत आहेत. कारण गावागावातून या शक्तिपीठ मार्गाला गावागावातील जे जुने जाणते राजकीय मंडळ आहेत ते शक्तिपीठाला विरोध करतात. प्रत्येक गावामध्ये हीच परिस्थिती आहे. ज्या गावामधून हा शक्तिपीठ महामार्ग गेलाय त्या गावातील जी नेते मंडळी असतील, राजकीय मंडळी असतील ते या शक्तिपीठ विरोधाला या शक्तिपीठ महामार्गाला विरोध करत आहेत. परंतु जे बाधित शेतकरी आहेत ते दबक्या आवाजात बोलताना पाहायला मिळत आहेत. त्यापैकी बहुतांश शेतकऱ्याचा मी जबाबदारीनं बोलतोय, अजूनही कुठल्याही प्रकारची शासनाकडून अधिसूचना किंवा गॅझेट प्रसिद्ध झालेलं नाही. तरी देखील जे खाजगी शेतकरी बोलायला घाबरतात, गावातील जुन्या जाणत्या राजकीय मंडळींना कशासाठी आपण विरोध करायचा. परंतु माझी जी शेतजमीन चाललेली आहे ती शेतजमीन जायला माझा कोणताही विरोध नाही, असे अनेक शेतकऱ्यांनी पत्रकार म्हणून माझ्याशी भेटून माझ्याबरोबर भावना व्यक्त केलेल्या आहेत की माझं क्षेत्र, माझं जमीन जरी शक्तिपीठ महामार्गाला गेलं तरी माझा विरोध असण्याचं कारण नाही, कारण त्याचा मोबदला मला मिळणार आहे. परंतु हे शेतकरी सार्वजनिकरित्या बोलायला घाबरत आहेत. परंतु शक्तिपीठ महामार्गाला गावातील जुनी जाणती राजकीय मंडळी माजी खासदार राजू शेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली निश्चितच विरोध करताना देखील एका बाजूला पाहायला मिळत आहेत. परंतु नुकतीच जी बातमी ब्रेक थ्रू आपल्या हाती आलेला आहे त्यामुळे आपल्याला महत्त्वाची बातमी सांगू इच्छितो की शक्तिपीठ महामार्गाला एकरी किती मोबदला मिळणार. आपल्या माळशिरस तालुक्याचा जर आपण विचार केला, मिळालेली माहिती ही वास्तव नाही किंवा सत्य नाही, परंतु जे समजलं, जे विश्वासनीय सूत्रांकडून जी माहिती मिळाली त्या आधारावर मी आपल्याला माहिती देऊ इच्छितो. रेडी रेकनरचा जो दर आहे आपल्या तालुक्यात बागायत क्षेत्रासाठी जो दर आहे तो साधारणपणे सरासरी अंदाजे आपण 8 लाख पकडूया आणि साधारणपणे माळशिरस तालुक्यामध्ये जो बाजारभाव आहे, म्हणजे ऍक्च्युली रेडी रेकनरला बऱ्याच वेळा रेडी रेकनर प्रमाणे कागदोपत्री स्टॅम्प ड्युटी भरली जाते, परंतु ऍक्च्युली परिस्थिती खरेदी खत करताना वेगळीच असते. म्हणजे जो आपण त्याला साध्या भाषेत काळा पैसा, ब्लॅक मनी म्हणतो, तो ब्लॅक मनीची मोठ्या प्रमाणात देवाणघेवाण होती. त्यामुळे सरकार देखील या शक्तिपीठ महामार्गामध्ये ज्या जमिनी खरेदी करणार, जमिनी भूसंपादन करणार आहे त्या जमिनींना कशा प्रकारे मोबदला देणार. तर रेडी रेकनर तर गृहीत धरलाच जाईल. पाठीमागच्या 2-3 वर्षामध्ये जे व्यवहार झाले आहेत, जे बाजारभाव मिळाले आहेत, म्हणजे ऍक्च्युली रेडी रेकनर सोडून जे बाजारभाव आहेत त्या बाजारभाव आणि रेडी रेकनरचा कुठंतरी त्याचा मध्य काढला जाणार आहे अशी माहिती अजून खात्रीशीर नाही. मी पुन्हा एकदा सांगू इच्छितो की ज्या आधारे, जी विश्वसनीय सूत्रांकडून माहिती मिळाली त्या आधारे मी आपणाबरोबर बोलतोय की रेडी रेकनरचा दर आणि बाजारभाव म्हणजे जे वास्तवात जे पैसे खरेदी विक्रीला वापरले जातात त्याचा कुठेतरी मध्य काढला जाणार आहे. त्या अनुषंगाने मी आपल्याला एक उदाहरण देऊ इच्छितो की समजा रेडी रेकनरचा दर आपण 8 लाख रुपये पकडूया,
तसा खात्रीशीर दर अजून डिक्लेअर झालेला नाही, कारण यावर्षी 1 एप्रिल 2026ला रेडी रेकनरमध्ये कोणतेही बदल झालेले नाहीत. तरी देखील आपण रेडी रेकनरचा दर जर 8 लाख रुपये पकडला आणि बाजारभावाचा सरासरी दर आपण जर 20 लाख रुपये एकरानं पकडला, तर या दोन्हीचा मध्ये साधारणपणे उदाहरण म्हणून आपण 12 लाख रुपयापर्यंत काढू. 12 लाख रुपये हे 8 लाख रुपये रेडी रेकनरचे आणि बाजारभावाच्या 20 लाखातले त्यातले 4 लाख रुपयाचे 12 लाख रेडी रेकनर मध्ये काढून एक 12 लाख रुपये अमाऊंट आपण पकडली. 12 लाखाचे दुप्पट, 12 लाखाच्या दुप्पट म्हणजे किती? 12 दुनी 24, म्हणजे 24 लाख रुपये याच्यावर त्या जमिनीचा मोबदला झाला. या 24 लाखाच्या 100% म्हणजे किती? 24 लाख 100%, दुसरे 24 लाख 100%, म्हणजे हे 24 लाख अधिक 100% दुसरे 24 लाख, असे 48 लाख रुपये. या 48 लाख रुपये मध्ये परत 25% बोनस दिला जातो त्याला, म्हणजे 48 लाखाच्या 25% बोनस धरला तर 12 लाख रुपये, म्हणजे साधारणपणे 60 लाख रुपये एकराच्या आसपास हे अंदाज आहे. यामध्ये कोणतीही खात्रीशीर माहिती नाही, परंतु साधारणपणे अंदाजे 60 लाख रुपयेपर्यंतचा हा आकडा जातोय. सर्व्हिस रोड आहेत का? तर शक्तीपीठ महामार्गाला सर्व्हिस रोड आहेत. काही शेतकऱ्यांच्या विरोध आहे, काही शेतकऱ्यांचा याला पाठिंबा आहे. त्याच्यामुळे शक्तीपीठ महामार्गामध्ये मिळणाऱ्या शेत जमिनीला बाजार मूल्य कसं, सरकारकडून भाव कसा मिळणार, याचं एक छोटंसं उदाहरण आणि ब्रेक थ्रू मी या ठिकाणी आपणास सांगितलेलं आहे. परंतु समृद्धी महामार्ग करत असताना 97% शेतकऱ्यांनी त्याला परमिशन दिलेली होती की आमची जमीन अधिग्रहण सरकारनं करायला हरकत नाही. परंतु 3% शेतकऱ्यांनी त्याला विरोध देखील केलेला होता. परंतु या 3% शेतकऱ्यांच्या सरकारनं कायद्यानं किंवा जबरदस्तीने हे अधिग्रहण करून 100% शक्तीपीठ महामार्ग त्या ठिकाणी समृद्धी महामार्ग त्या ठिकाणी केलेला आहे. शक्तीपीठ महामार्गात देखील अशा अडचणी येणार आहेत का? तर 100% येणार आहे, कारण 100% लोकांचा शक्तीपीठ महामार्गाला पाठिंबा नाही किंवा 100% लोकांचा शक्तीपीठ महामार्गाला विरोध नाही. ज्यावेळी सरकार प्रामुख्याने गावागावामध्ये जाईल, त्या गावातल्या शेतकऱ्यांच्या भावना विचारात घेईल, बाधित शेतकऱ्यांची बैठक घेईल आणि बाधित शेतकऱ्यांना समजावून सांगेल की शक्तीपीठ महामार्गामध्ये सर्व्हिस रोड आहेत का, शक्तीपीठ महामार्गामध्ये 500 मीटर अंतरावर बोगदे आहेत का ये जा करण्यासाठी, शक्तीपीठ महामार्गामध्ये ज्या ठिकाणी लोकल लोकांना म्हणजे ज्या ठिकाणच्या जमिनी अधिग्रहित केल्या जाणार आहेत त्या ठिकाणच्या बाधित शेतकऱ्यांना त्या ठिकाणी संधी दिली जाणार का लोकल आस्थापनामध्ये. म्हणजे उदाहरणार्थ वेळापूरला पालखी महामार्गावर ज्यावेळेस तो शक्तीपीठ महामार्गाची एंट्री होणार आहे आणि एक्झिट होणार आहे, त्या ठिकाणी जे 200-400 एकर क्षेत्र त्या ठिकाणी अधिग्रहण केलं आहे, त्या ठिकाणी काय हॉटेल्स असतील, चार्जिंग पॉईंट असतील, CNG पंप असतील, पेट्रोल पंप असतील, डिझेल पंप असतील, हे बाधित शेतकऱ्यांना दिले गेले पाहिजेत. यासाठी देखील शेतकरी आवाज उठवत आहेत. त्या ठिकाणी जर शेतकऱ्यांना हाताला व्यवसाय मिळाला, शेतकऱ्यांच्या हाताला काम मिळालं, तर त्यांना त्यामधून देखील आपलं अर्थार्जन करण्यात येणार आहे. अशा पद्धतीने देखील शेतकऱ्यांचा विरोध सरकार मावळण्याचा प्रयत्न करणार आहे. सरकार ज्या वेळी गावोगावी येणार आहे आणि गावागावातल्या लोकांना जे बाधित शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांना विचारणार आहेत की तुमचा शक्तीपीठ महामार्गाला पाठिंबा आहे का विरोध आहे, त्यावेळेसच खरं चित्र स्पष्ट होईल की शक्तीपीठ महामार्गाला खऱ्या शेतकऱ्यांचा विरोध आहे की बाधित शेतकऱ्यांचा विरोध आहे की बाधित शेतकऱ्यांचा पाठिंबा आहे. तुर्तास एवढंच. माझे सहकारी शाहरुख मलानी व नितीन मगर यांच्यासह मी निनाद पाटील, भूमिपुत्र न्यूज, शक्तीपीठ महामार्ग. महाराष्ट्रासह सोलापूर जिल्हा आणि माळशिरस तालुक्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी भूमिपुत्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.